कशी आली ही मूर्ती? त्याचं काय झालं ना, बाजूच्या गावामध्ये ह्या मूर्तीची घटस्थापना आहे. तो मंदिर म्हणून त्या लोकांना आपल्या घरी आणून ठेवली. दुसरी जागा नाही भेटली. सांगून ठेवतो चांगला इंजिनियर पोरगा आहे. हे बघा, मला लग्न करायचं काय सांगू शकते. लग्न कर बाप मी तुझा आणि अरे त्या हातात गदा कसा मिळाला? किती गदा होता? काय बोलताय तुम्ही बापू? पाहो बिचारी मूर्ती जशी आहे तशी साळवण म्हणून कितीदा सांगितलं तुम्हाला. बाबा जरा डोळे तपासून घ्या, पण तुम्ही ऐकायला तयार नाही ना. डोळे तपासून तपासावं लागतं तुम्हाला डोळे. मला तर बरोबर दिसते. सांगून ठेव, सांगू नको कोणाला घरी सोडला म्हणून. आपल्या घरी राहिले ते एवढा किराया का? याच्यानंतर कसं करायचं नाही माझ्या मागे काही. अरे आताच बसली होती ना, आता झोपली. एवढं जादू काय आहे का? अरे मला तर डाऊट येत आहे. अरे सेफ्टी क्वार्टर! अरे याची सेफ्टी क्वार्टर! अरे काहीतरी तुमचं गडबड आहे. गडबड आहे. म्हणजे माझ्या मागे तुमचे हे धंदे चालतात का? दरवाजा लावून इथे असे धंदे का? आणि याच्यानंतर तू माझ्या नोकरीवर नाही, पण गावात तुला ठेवत नाही. पूर्ण नोकरी काढून टाक. अरे नाही राहत तुमच्या नोकरीवर. कोण राहतो? उद्या शोभायात्रा आहे म्हणून तिला दाखवायला आला होतो. जय श्रीराम. आणि याच्यानंतर इथं काय घराच्या आसपास दिसायचं नाही. चालली तिथून. जातो. कोण राहतो तुमच्या नोकरीवर? फार मोठी गोष्ट आहे का? जातो मी उद्या 12 वाजता. कोणी 12 वाजता? ह्याच्या 12 वाजता काय? 1 वाजता अजिबात यातच नाही ते. अजिबात नाहीये. 12 वाजता तुरीच्या वावरात. 12 वाजता तुरीच्या वावरात हे सांगत आहेस? तुरी याच्यासाठीच लावलं मी. आता पूर्ण तुरी कापून टाकतो. तुरीच कापून धुरे उचलून टाकतो मी. याच्यासाठीच तर तुरी करते ते. कापूस लावणार आहात का? काही लावू मी. तू सांगणार कोणत आहे? अभियोगी नाही म्हणायचा. हनुमंत आहे. ठीक आहे, जातो मी. काळजी बाप नाही. देवा देवाच्या पोरीला कसा बोलला पाहिजे अजिबात समजे नाही. तू देवाची आहेस? अरे तुझं पूर्ण देवाची काम करतेस तू. आणि याची
चिरवल्या विचारत होता का? काय झालं याच्यासाठी पहिले मारुती झालं ते झालं आता. काय ते झालं ते झालं आम्ही लग्न केलं ना. कोण लग्न केलं अरे काय लग्न वगैरे केलं नाही मी माझ्या पोरीला नेईन दुसरा नवरा करून देईन. बाबाचा तिसरा करून देईन मी अरे तुम्ही काय बोलता? आमचं लग्न झालं, आम्ही नवरा बायको होता. नवरा बायको आहे तुम्ही मंदिरात लग्न केलं आम्ही. अरे कोणतं मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे. म्हणजे तुला तर दुसऱ्या दिवसातच नाही मंदिर तुला हे बघा त्याला काय बोलू नका. कसं झालं तरी तो तुमचा त्यावेळी येता. मामाजी हात बाबा बस बाबा घ्या का पाणी, घ्या पाणी, घ्या. बरं वाटलं. बरं नका घेऊ पाणी. बरं बरं थांबा थांबा खोकला आला. हा 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 चहा, चहा. कधी चहा पाहिलंच नाही मी चहा मला देऊन तू अरे नको घ्या चहा, पण चांगले बोला तर कमीत कमी नका घेऊ चहा तुम्ही. इकडे बोला म्हणजे का मला तोंड व्हायचं माझ्या मला होती लोकांना बुटे मारतो मी हे जे बुटे मारतो मी बरं नका घेऊ चहा, मी घेतो वाटलं तर शांत तर बसा. हे खाऊ नको घेऊ घेईन मी गरम आहे करा. घेईन चहा मध्ये हळू गरम आहे. तू मला मारायला चालेल लागलं माझ्या जीवावर उठलं या घराला पेटावून टाकतो डब्बी आणा बे कोणीतरी डब्बी आणा अरे डब्बी आणा मी का वाईट माणूस आहे का बरं? काका, काय चाललंय? बघा, 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 किती साधा भोळा तुमचा जावई. बघा, बघा, ह्याच्याकडे बघा. साधा बोळ मग काय तर काय? असं लाखात एक जावई. मी गावामध्ये बदमाश आहो मी तर मग हा साधा बोळ माझ्या पोरीला घेऊन पळाला गावामध्ये चांगला फिरत होतो मी न फिरण्यासाठी मला बंदी आली तो मला बोट दाखवते याची पोरगी पळाली याची पोरगी पळाली हे बकरंगीला आता काहीतरी असलं ना, मला माहित आहे. बापू माझ्यावर खूप प्रेम करतात आणि ते आपल्याला घेऊन जाणं घरी आणलं. म्हणजे गंमत करत होते. अरे मामाजी मी समजलंच नाही. माझी तर अजिबात बरोबर आणि तुला घेऊन जातो मी आम्ही माझ्या पोरीला घेऊन जातो आणि घेऊन जातो म्हणजे तिला मी जाऊन दुसरं तिचं लग्न करून देणार अहो, पण आता जावई तुला भेटणारच नाही. नका रे, जावई, नका रे. असं म्हणतात तुझं ते पूर्ण जागी करून टाकेल तुझी उठून टाकेल तुझे करून टाकणार तू माझ्या तुम्ही आता त्या गावावरून या गावी आले, कपडे तर चांगले घालायचे असते, भिकाऱ्यासारखे तुम्ही आले. पण मी भिकारी आहे. मी भिकारी आहे. हे कपडे घेतले असे कपडा नाही ठेवून अंगावर. माझ्या सर्व सत्याला जसं काय तसं काय मला मालूम. हात नको लावू. माझी पोरगी टाकून दे. हात नको लावू तू. हात नको लावू दे. इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे. मला का पागल आहो मी? कोण म्हणते तुम्हाला पागल? हा? कोण पागल म्हणे तुम्हाला? मला फक्त नाव सांगा त्याचं. नाव सांगा तूच पागल केला सारा मला. अरे चांगल्या ट्रॅक्टर गेलो मी तर माझ्या ट्रॅक्टर पूर्ण जसा सध्या लाद करून टाकला. तुम्ही एवढे चांगले माणूस ग्रामपंचायत ठराव घेतला तुमच्या नावाला तरी त्या शब्दात सध्या नाच केला तू. मला चोगल बिट्टू म्हणायला लावला. चोगल बिट्टू म्हणजे किती वाईट शब्द होते ना. पूर्ण गावामध्ये त्याने चोगल बिट्टू म्हणत पूर्ण माझे नाव काढलं. माझे नाव विसरून गेले लोक मला चोगल बिट्टू म्हणतात. काय जाऊ द्या, काय जाऊ द्या. तू घरी चल तू. काढ तुम्ही. नका जाऊ द्या. तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आलात ना, आलात की नाही माझ्या घरी? मग आता माझ्या घरी आहे ना, मी तुम्हाला मस्तपैकी पुरणाची पोळी करते. पुरणाची पोळी लगड्याला का लगड्याला कधी पुरणाची पोळी खाल्लं तरी कधी बोलण्याची पोळी खाल्ली नाही. अरे काही मटण बिटन असं नाही. मी ना बकरा आणते पटकन. पूर्ण बकराचं मटण आणते. असं
त्या बकऱ्याची मटण केले कोणा चालत तिचा पाय तरी थोडासा सरळ होईल. काय असं बाई नको बोलू. अरे एखाद्याचा फोन करीन तुझ्या इथं पळवण्यामध्ये हात आहे. अरे चांगला तुझ्या बाबाला मदत करत होतो मी. अच्छा होती होती इथं होते नवऱ्याला हे बघा, शिकायला काही म्हणायचं नाही. तुमचा यात काही दोष नाही. तिचा दोष नाही हो, दोष सगळा दोष आहे तो माझा आहे. त्याचा काही दोष नाही. त्याचाही दोष नाही. अरे दोष तर त्या तुरीचा आहे. अरे पूर्ण गावामध्ये सांगितलं कोणी तुरी लावायच्या नाही. काय तुरीनं सध्या असं ते पोरी मारीचा दुसरी जागाच नाही भेटे कामे तुरीच भेटत कामे. कापूस लावू आपण कापूस. कापूस लाव. चल तू आता चल तू माझ्या हाती नको सरकल. मी माझ्या हात धरून नेत होते तुम्ही. मी हात धरून येतो तुम्ही माझ्या पोरीचा हात धरून. हे बघा बापू, मी तुमच्यासोबत येणार नाही आणि याच्याशिवाय मी नाही जगू शकत. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी तुझा बाप ना तुझ्या मायाचा नवरा ना. तुम्ही माझे बाप आहात, माझ्या मायचा नवरा. पण हा माझा नवरा आहे. कोण नवरा हो. हा नवरा. आम्ही लग्न केलं ना आम्ही मंदिरामध्ये लग्न. लग्न केलं कोणतं लग्न केलं कोणाला विचारून लग्न केलं घरला लग्न केलं. चल आता माझी गोष्ट आहे. तू जा तू सोबत जा. आता काही त्यांचा दिमाग बरोबर नाही. मला वाटतं तुला बरोबर नाही सगळं मी पागल झाला. खोटं वाटतं लोकांना मी. फेकून टाकेन मी. तू दास समोर आला मी कोणतरी घर पाडलं. मग काय समोर आला कोणीतरी. मग त्रास होतो तुम्हाला. तू सोबत जा. अगं काळजी करू नको. निसर्ग आपला चमत्कार दाखवेल. काळजी नको करू. निसर्गात चमत्कार दाखवेल म्हणजे वीज माझ्या अंगावर पडेल. मी मरेन नाही. किती म्हणला तरी मी म्हणणार नाही हो मी. चल तू चल. मी येतो माझ्या मागे येतो. अगं अरे चल. हो जा. वाट बघितली. हो जा. तू जा. तू फक्त गावाची. तू गावाची आहे.